आजकाल वासनेने बरबटलेल्या आणि स्वार्थाने भरलेल्या दुनियेमध्ये खरा मित्र शोधणे म्हणजे वाळलेल्या गवताच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं आहे. आपल्या जीवनामध्ये एक तरी खरा मित्र का असावा आणि तो कसा असावा? मैत्री शंभू महाराज आणि कवी कलश यांच्यासारखी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि मरेपर्यंत साथ देणारी असावी. एकटेपणामुळं किंवा मनातलं कुणाला न सांगता आल्यामुळं कितीतरी लोक आत्महत्या करून मरत आहेत. फेसबुकवरती 4 दिवसाची मैत्री झाली आणि त्याच मैत्रीने मुलीच्या शरीराचे लक्तरे तोडले आणि फ्रीजमध्ये तिचे तुकडे तुकडे करून ठेवले. इतकी मैत्री आपली डळमळीत झाली आहे का? नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ कदम. आपण सर्वजण मजेत असाल यात शंकाच नसावी. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक तरी खरा मित्र का असावा आणि तो कसा असावा. मित्रांनो, मित्र म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि खळखळणाऱ्या झऱ्याच्या गोड पाण्यासारखा असावा. मैत्री कशी असावी? मैत्री शंभू महाराज आणि कवी कलश यांच्यासारखी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि मरेपर्यंत साथ देणारी असावी. मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यासारखी गरीब आणि श्रीमंतीच्या पलीकडची असावी. मित्रांनो, मैत्री हे फक्त नातं नाही, तर तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण काही ना काहीतरी टेन्शनमधून जात आहे. वेळेवर लग्न होत नाही, तर कोणाचं लग्न झालं तर मूलबाळ होत नाही. कोणाला नोकरी लागत नाही आणि जर लागलीच तर त्याच्यामध्ये प्रेशर आहे. कोणाचा बिझनेसमध्ये लॉस होतो. या एक ना अनेक अशा कितीतरी संकटांनी आणि परिस्थितीने लोक आज टेन्शनमध्ये आहेत. पण मित्रांनो, या टेन्शनमध्ये मनातलं दुःख साचलेलं, मनातलं जे काही भावना आहेत त्या मोकळ्या करण्यासाठी, मनात मन रित करण्यासाठी अशी एक हक्काची जागा असते आणि ती जागा म्हणजे मित्र. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का की आजकालच्या या जगामध्ये प्रत्येकाला असा एखादा तरी खरा मित्र आहे म्हणून? हा खूप गंभीर प्रश्न आहे मित्रांनो. कारण आजकाल जगामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मोठमोठे सिने अभिनेते असतील किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये लोक असतील, नोकरीमध्ये असतील, संसारामध्ये असतील, ज्याच्या घरामध्ये भांडण तंटा चालू आहे, असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी आत्महत्या केली, जे 4-4 दिवस एका रूममध्ये मरून पडलेले होते आणि वास सुटल्यानंतर लोकांना समजलं. का मित्रांनो? कारण ज्यावेळेस आपण यश, संपत्ती, पैसा कमवताना, फेम कमवताना किंवा लाईमलाईटमध्ये जाताना आपण कुठेतरी मैत्री या नात्याला दुरावा किंवा बाजूला सारलेला आहे असं वाटत नाही का? कारण ज्यावेळेस तुम्हाला खऱ्या मित्राची गरज असते किंवा ज्या संकटाच्या वेळेस तुम्हाला मनातलं ज्याच्यापाशी रित करायचं असते किंवा मनातल्या भावना सांगायच्या असते, त्या ठिकाणी तुम्हाला ते नातं भेटत नाही, कारण तुम्ही त्यावेळेस त्या गोष्टीला महत्त्व दिलेलं नसते. मित्रांनो, पैसा हवाच, संपत्ती हवीच, यश हवंच, पण याच्याबरोबर एक तरी असा आपला खरा मित्र हवा. कारण आपल्या उतरत्या वयात असेल किंवा अडचणीच्या काळात असेल, ज्यावेळेस मी एकटा पडलेला असेल, ज्यावेळेस माझ्यावरती काहीतरी बर्डन असेल, प्रेशर असेल, ते रित करण्यासाठी त्यावेळेस या नात्याची गरज पडतेच. किंवा याच नात्याला आपण महत्त्व न दिल्यामुळे ज्यावेळेस आपल्याला गरज असते, खरी गरज असते, त्यावेळेस आपल्याजवळ एकही मित्र नसतोय. आणि याच कारणामुळं, कितीतरी एकटेपणामुळं किंवा मनातलं कुणाला न सांगता आल्यामुळं कितीतरी लोक आत्महत्या करून मरत आहेत. मित्रांनो, याच आत्महत्या टाळायच्या असतील तर स्वतःला असा एखादा मित्र बनवावाच लागेल. आणि तो मित्र बनवणे आपल्या हातात आहे. आपल्याला मित्र नाही बनवता आला तर चालेल, पण स्वतः आपण कोणाही जर असे मित्र व्हा. मित्र कोणीही असू शकतो. मित्र आई असू शकते, मित्र भाऊ असू शकतो, खरा मित्र बहीण असू शकते, मैत्रीण असू शकते, मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकतो. पण मैत्री ही कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ मानली जाते. का? त्याच्या मागं कारण असं आहे, कारण जो मित्र असतो, जो खरा मनापासून ठरलेला मित्र असतो, तो निस्वार्थी असतोय. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रांनो, मध्यंतरी असं हे गाणं खूप गाजलं होतं. त्या गाण्याचा मतितार्थ बी खूप छान आहे. पण प्रत्येक लोकांनी याचं स्टेटस ठेवलं, पण ते स्टेटस ठेवण्यासाठी आपल्याकडे तसा एक मित्र होता का, हे कधी पडताळलं आहे का आपण? मित्रांनो, काही काही लोकांची व्याख्या असते, जो मदत करतो, जो आर्थिक मदत करतो तोच मित्र. मग गरीब मित्राचं काय? एखादा गरीब मित्र असेल आणि तो जर आर्थिक मदत करत नसेल तर तो मित्र नाही का? नाही मित्रांनो.
आर्थिक मदतीपेक्षा पण पुढे जाऊन आपल्याला निस्वार्थ प्रेम आणि मनाचा आधार देणारा एक मित्र असतो. त्या मित्राकडून आपण फक्त याच गोष्टींची अपेक्षा करायला हवी. मित्रांनो, फक्त मित्र हा कामापुरता, गरजेपुरता किंवा आपल्या संकटाच्या वेळी मदत व्हावी म्हणूनच नाही, तर जगताना आपलं जीवन सुखकर होण्यासाठी, समाधान मिळण्यासाठी आणि समाजामध्ये एक आनंदपूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्याला मित्राची गरज असते. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये 2 प्रकारचे मित्र असतात. एक मित्र असतो जो आपले भविष्य घडवतो आणि दुसरा मित्र असतो जो आपल्या भविष्याची वाट लावतो. आजकाल या व्हॉट्सअपच्या जगात, इंस्टाग्रामच्या आणि फेसबुकच्या जगामध्ये आपल्या मोबाईलमध्ये हजारो कॉन्टॅक्ट्स आहेत, हजारो मित्र आहेत. पण त्यातले किती खरे मित्र आहेत हे कधी आपण पाहिलं आहे का? 4 दिवसाच्या मैत्री होते आणि स्वार्थासाठी जे मित्र जवळ येतात आणि आपल्याला फसवून जातात आणि हेच फसवून गेलेल्या मित्रामुळे आपला त्या मैत्रीवरचा विश्वास उडून जातो. आजकाल समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत जे फक्त स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी मैत्री करतात आणि मित्र ह्या शब्दाला कलंकित करण्याचं काम करत आहेत. ते समाजकंटक आहेत. मित्रांनो, आज कितीतरी मुलींचे किंवा मुलांचे अशा आत्महत्या होत आहेत. कशामुळे? फेसबुकवरती 4 दिवसाची मैत्री झाली आणि त्याच मैत्रीने मुलीच्या शरीराचे लक्तरे तोडले आणि फ्रीजमध्ये तिचे तुकडे तुकडे करून ठेवले. इतकी मैत्री आपली डळमळीत झाली आहे का? इतकी मैत्रीची किंमत कमी झाली आहे का? आजकाल कितीतरी बातम्या येतात की मोबाईल घेतला आणि त्याची मित्रांनी पार्टी दिली नाही म्हणून त्याचा गळा घोटला, मित्रांनी मित्राचा घात केला. नाही मित्रांनो, मैत्री ही तशी नाही आहे. मैत्रीला वयाचं बंधन नसावं, मैत्रीला जातीचा रंग नसावा, मैत्रीला श्रीमंतीचा माज नसावा आणि मैत्रीला गरिबीची लाज नसावी. ही आपली मैत्री आहे. पूर्वीच्या काळामध्ये मित्र मित्रासाठी जीव देत होते. आजकाल मित्र मित्राचाच गळा घोटत आहेत. कशासाठी हे चालू आहे? आपण विचार केलाय का कधी की आपल्यामध्ये किंवा स्वतःला असा एखादा मित्र आहे जो खरा मित्र आहे? तुमच्या अडचणीच्या काळात कधीही अवेळी हाक मारल्यानंतर तो काहीही विचार न करता, कशाचीही पर्वा न करता तो धावत येतो. कशासाठी? फक्त आपल्यासाठी. मित्रांनो, आज गरज आहे, आज स्वतःला गरज आहे अशा एका मित्राची. जर तुम्हाला किंवा मला असा एखादा मित्र नसेल तर तो मित्र आपण बनवला पाहिजे. स्वतः आपण कोणाचे तरी असे मित्र झालो पाहिजे. माझा एवढा तळमळीने आणि स्पष्टपणे सांगण्याचा उद्देश जो आहे तो आहे की समाजामध्ये आपल्याला जगताना कोणी फसवलं नाही पाहिजे. कारण ही फसवणूक होते कशामुळे? तर या खोट्या आविर्भावाच्या मैत्रीमुळे, देखाव्यामुळे. आज 4 दिवसाच्या देखाव्यामुळे कितीतरी मुलींचे आणि मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे. मैत्री ही खोटी पण असू शकते आणि खरी पण असू शकते. प्रत्येक मैत्री खोटी असणार नाही मित्रांनो. पण मैत्रीच्या नावाखाली आपण नशेच्या गर्तेत चाललो आहे, व्यसनाधीन होतो आहे आणि याच व्यसनाधीनतेमुळे कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आज आपण या गोष्टीतून बाहेर पडलो पाहिजे. असे मित्र शोधले पाहिजेत जे मित्र आपल्या भविष्याचा विचार करतील, जे मित्र आपल्याला आधार देतील, जे मित्र आपल्या संकटामध्ये आपल्या बरोबर राहतील. मित्र कसा असावा? मित्र निस्वार्थी असावा, मित्र विश्वासू असावा, मित्र अडचणीच्या काळामध्ये मदत करणारा असावा, मित्र असा असावा ज्याच्या 4 शब्दाने मनाला उभारी यावी. जिथे सर्व प्रयत्न थकतात त्या ठिकाणी मित्राचे 4 शब्द आणि हक्काच्या 4 शिव्या उभारी देतात, तो खरा मित्र. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला जीवनामध्ये असा एक तरी मित्र हवा ज्याला तुम्ही हक्काने शिव्या देऊ शकता आणि त्याच्या हक्काने शिव्या खाऊ शकता. कारण हाच खरा मित्र असतोय आणि तोच खरा मित्र आपण शोधला पाहिजे. ह्या व्हॉट्सअपच्या, इंस्टाग्रामच्या आणि फेसबुकच्या दुनियेमधनं जे 4 मित्र आहेत त्याच्यातून बाहेर पडून आपल्या आसपास असणाऱ्या लोकांमधून आपल्याला त्या गोष्टी शोधायच्या आहेत. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही फसवणूक केली जाते, ज्या गोष्टीने मित्र या नात्याला कलंकित केले जाते, त्या नात्यावरती पुन्हा एकदा आपला तेवढाच विश्वास बसला पाहिजे. हे महत्त्वाचं सांगणं आहे माझे मित्रांनो. मला वाटतं आपल्यासाठी हा व्हिडिओ प्रेरणादायी ठरला असेल.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही हा इतरांबरोबर शेअर करा. लाईक करणं, सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमची साथ सदैव माझ्याबरोबर राहो हीच अपेक्षा. धन्यवाद.